आता पण प्री वेडिंगला चाललो अलिबागला. तरी आपले बॅग वगैरे सगळं पॅक करतो मित्रांनो. आता हे आपले सगळे मटेरियल आपण घेतलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. पाहू शकता आपली गाडी वॉशिंग चालू आहे. आता लवकरच आपण निघणार आहे पुढच्या वेळेस. आपली BMW वॉशिंग चालू आहे आपल्या BMWची. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आज प्री वेडिंग शूटसाठी चाललो आहे दिव्यागरला. काल आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालं. ॲक्च्युली आम्हाला कोकण म्हणलं की प्रत्येकाला एन्जॉय करायचा असतो, पण आता दादांच्या अशा निधनानंतर कुठलाही एन्जॉय असं मनामध्ये राहिलं नाही. आणि आम्ही जातोय त्या प्रत्येक रोडवरती तुम्हाला दिसेल अजितदादाचा फोटो आणि फ्लेक्स दिसतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी कोरलं होतं की एक अजितदादा पवार हे नाव काय आहे. आणि जिथं PCMC पुणे या ठिकाणी जिथं पण जो पण बदल चांगला घडवला आहे तो अजितदादा पवार यांनी घडवला आहे. माझा राजनीतिक कुठलाही संबंध नाही. ॲज अ फोटोग्राफर मी खूप सारे शूट केलेत, पण अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पाहिलं की एवढी लोक त्यांच्यावर प्रेम करते. त्यांच्या बोलण्यावरती, त्यांच्या वक्तृत्वावरती, त्यांचं संभाषण स्किल जे होतं त्याच्यावरती. आज जातोय मस्त कोकणमध्ये जाणारे, भरपूर गोष्टी शूट करणारे, तरी पण जे फिलिंग्स कालपर्यंत होती अजितदादाच्या निधनाच्या बातमीच्या अगोदर ती आज नाही आहे. पण आमचं काम असल्यामुळं आम्ही शूटला निघाले. एक गोष्ट नक्की लक्षात येईल की अजितदादा पवार हे नाव परत होणे नाही. इथून पुढच्या 100 वर्षात 200 वर्षात कधी होईल माहीत नाही. कारण त्याच्याबद्दल, त्या व्यक्तिमत्वाबद्दल कधीच कोणाच्या मनात कुठलाही राग नव्हता. हे जनतेने सिद्ध करून दाखवले. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीला जेवढी गर्दी तुम्ही पाहाल न्यूजमध्ये किंवा कुणाच्याही व्हिडिओमध्ये, खूप लोक आपलं गाव, आपलं घर लांबून येऊन त्यांच्या अंत्यसंस्कार विधीला आले. याचं कारण म्हणजे त्यांचं कामाचा माणूस म्हणजे अजितदादा पवार. आणि या ब्लॉगमध्ये थोडंसं फोटोग्राफीबद्दल आहेच, पण एक फोटोग्राफरला काय कुतूहल असतं किंवा काम करताना कसं की दादा ज्यावेळेस मी अजितदादा यांचं शूट केलं होतं त्यावेळी त्यांचं बोलण्याची पद्धत, बसण्याचा रुबाब, त्यांच्या डोळ्यामध्ये असलेली ती एक चमक की नजरेतनंच लोकांना ते समजून सांगायचे बाबा ही गोष्ट अशी नाही आहे. तर या सर्व गोष्टी दादांकडे होत्या. आणि ड्रीम्स फोटोग्राफी आमची टीम, शशिकांत, रेड्डी, शिवराज यांच्याकडनं त्यांना शेवटचा मानाचा मुजरा. आणि अजितदादाबद्दल हे जे झालं हे व्हायला नव्हतं पाहिजे, पण आपल्या महाराष्ट्राचा, भारताचा कोहिनूर हिरा असा आपल्यातनं गेला आहे. काल पूर्ण दिवस मन लागत नव्हतं. आजही ती मजा नाही आहे आमच्या, पण आमचं काम असल्यामुळे आम्हाला शूट करावं लागते. मित्रांनो, हा ब्लॉग तुमच्यापर्यंत ज्यावेळेस येईल तर मनापासून एक इच्छा ठेवा की अजितदादा पवार यांनी जे काम महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी केले ते परत कधी होईल हे माहीत नाही. आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही, पण अजितदादासारखा व्यक्तिमत्व परत होणार नाही हे तेवढंच खरं आहे. जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते, तसं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे होते, त्याचबरोबर विलासराव देशमुखजी होते, RR पाटील होते, त्याचप्रमाणे आज आपल्या महाराष्ट्राचा एक हिरा म्हणजेच माननीय अजितदादा पवार हे आपल्यात नाही आहेत. त्याचं थोडंसं आम्हाला दुःख होतं आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये जसे फोटोग्राफीचे BTS बघता तसं तुम्हाला पाहायला मिळेल. पण यावेळेस फक्त सुरुवात ही दादांसाठी असेल. मित्रांनो, तामिनी घाट मार्गे आम्ही दिव्यागरला जातोय आणि सतत येणारा अजितदादाच्या मनात विचार आणि गाडीमध्ये पण तीच चर्चा, त्याच्यामुळं माझ्या गाडीचं स्पीड या 60च्या वरती काही जात नाही आहे. मनावरती एक दडपण आहे. गाडी चालवताना मनात विचार नाही करायचा म्हटला तरी तो येतोय, पण एक दर 2 मिनिटांनी असं वाटतं की विषय बंद करावा. पण तो माणूसच असा होता त्यातनं डोक्यातनं विचार जात नाही आणि छातीत धडधड करत आम्ही गाडी चालवतोय. अख्खा रोड सुनसान भेटलेला आहे आम्हाला.
ना याच्यावरती एखादी गाडी पास होती 5-6 किलोमीटरला, की जो कंटिन्यू गर्दीचा असणारा भाग फक्त एका व्यक्तिमत्वामुळं पूर्णपणे बदललेलं आहे वातावरण. तर अशा प्रकारे आम्ही जातोय. आणि आता तामिनी घाट थोड्याच वेळात आम्ही क्रॉस करून मानगावात जाईल. तसंच तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये कळत राहू. माझ्या ब्लॉग मध्ये मलाच घाबरवतोय तू. एडिटर माझा आहे तिथे. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा आपण कुणालाच नाही घाबरत. परत हिरवा निसर्ग हिरवा आणि सर्ग हा भाऊ तिथे आगावतीने नाही हो सर.
ऍक्च्युली आम्ही राईट घेतला होता. आता त्या राईट सर ऍक्च्युली आम्ही राईट घेतला होता पण ऍक्च्युअली नसतं ते. काय झालं आयुष्यात राईट लेफ्टच्या चक्करमध्ये आम्ही राईट घेतला आणि कदाचित हा डिसिजन चुकला नसावा आमचा. आणि प्रॉब्लेम असा झालाय आम्हालाच माहीत नाही, कुणीच नाही या रोडला. होप सो बट हाय आमचं मागं कोणतं हाय 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 दर दर. हे बघा शाळेची बस चाललेली मित्रांनो. आपण आता त्यांच्या मागे चाललोय. महाराष्ट्र लाल परी दिख रही है क्या तुमको? लाल परी, ये देखो ये देखो. लाल परी निकल यहाँ से। लाल परी गाना सिर्फ लड़कियां ही सुन सकती हैं, हम बंदर नहीं सुन सकते। ए भाई देखो ना देखो ना देखो ना लाल परी देखो ना. देखो ना गाय देखो. ये देखो आपको अभी नहीं क्या कुछ तो दिखा था. ये देखो इधर एक आदमी खड़ा है, कैसे दिखे रहा. देखो 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 गया. मित्रांनो आपल्या समोर नाही का शाळेची बस आहे. किती वेळ दाखवतो. ते पण आता आपल्यासोबत फिरायला चालले. ते शैक्षणिक स्थळ शैक्षणिक सहल चाललेली आहे. काय आलं पैसे त्यांचं नाही आला. शिवराज शिंदे काय पाठवले बघू. शिवराज शिंदे इज डेंजर मॅन. तर त्यांनी आपल्याला आता ओव्हरटेक केले. आपण त्यांच्या आता खोलून मारू. थांबले ते. त्यांचा टायर पंक्चर झाला आहे कदाचित. त्यांच्या पण रस्ता मित्रांनो आपण आता बापोलीमध्ये कोण आहे. बघू शकता इकडचं वातावरण. आणि एक तो रेडीस 2 घेते तुला का लाल सर्कल लाल आणि ऑरेंज फुलांमध्ये. ओ सर घ्या लवकर पुढं. हे पाहू शकता मित्रांनो बैलगाडी गेली. बैलगाडी इधर धरा धरा माझा डुक्कर पळाला कोण चमकदारा. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? काम चल रहा और ये निकलो बाहर निकालो इसको बाहर निकालो. अरे बोर्ड घेतला मित्रांनो. घर घर नाही दीपक वाडी टाकायचं. दीपकवाडी बघा. आमच्या सरांची वाडी दीपकवाडी. इथं मी आता एक मस्त गाणं म्हणतो. धरा 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 माझा ये मार मार उसको खोपड़ी तोड़ साले का मार. डोकं चाललं आणि राईट मारला आणि असल्या रोडला येऊन गाणं मारून सर गुळ म्हणलं मी. जरा जरा गाईज दिव्यागार बीचवरती आलो. आरवी बीच म्हणून बीच आहे आणि तुम्हाला पाठीमागं पाणी पाहायला मिळेल. सो समुद्र किनारे आहे आणि प्री वेडिंग शूटसाठी आलो होतो. तर ट्रेडिशनल आणि वेस्टर्न हे दोन्ही प्लॅन करतो आहे. तर उद्या मॉर्निंगला आम्ही मंदिराचं शूट घेणार आहे. त्यानंतर एक वेस्टर्न आणि इव्हिनिंगला सनसेट असं घेतो आहे. सो क्रिएटिव्ह फोटोग्राफी व्हिडिओग्राफी उद्या होणार आहे. सो आम्ही 4 जण आहेत. शशी आहे, पूर्ण टीम आहे आणि बाकीचे लोक खेळत आहेत. सो अशा प्रकारे. तर इथे आमचा शिवराज भाऊ. शिवड्या इकडे. हा शिवराज आहे. रेड्डी आणि हा आमचा रेड्डी आहे. तर अशा प्रकारे आमची पूर्ण टीम आहे आणि सनसेटच्या टाईमला आम्ही शूटचा प्लॅन करतो आहे. सो होप सो आता प्री वेडिंग कशी होती कळेल, पण लोकेशन खूप छान आहे. तर बघूयात. रेड्डी कसं वाटतंय आज इथं आणि कसं होईल प्री वेडिंग? मस्त एकदम. तर तू काय प्लॅन केला आता? प्लॅन आता उद्या बघू आपण. म्हणजे रात्री प्लॅन करणार आहे. ओके. शशी तू काय प्लॅन केलं प्री वेडिंगचा?
तू काय प्लॅन केलाय प्रिवेडिंगचं? चड्डी घालून पाण्यात टाकायला मिळला. शूटचं काय प्लॅन केलंय? नुसता ड्रोन उडवणार, नुसता हव्यात ड्रोन, नुसता ड्रोन. बघा मित्रांनो, समुद्राच्या ठिकाणी हा ड्रोन उडवणार आहे. अथांग असा समुद्र आणि अथांग असं ढग. या ढगात ड्रोन परत येईल का नाही मला ह्याची काही गॅरंटी नाही आहे, पण ठीक आहे, चला मुलांना शिकायचं आहे, लाद देऊ घ्या. तर अशा प्रकारचं हे आहे. आणि समुद्रकिनारा आरावी बीच आहे. तर खूप छान लोकेशन आहे आणि होप सो प्री वेडिंग पण आमची खूप छान होईल. देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना. This is Deepak from वाकी वाकी छोनी छान छोनी छान हाय छोरी छोरी या. मित्रांनो, आम्ही एका आयलँडवरती अडकलो आहे आणि इथं अशी कंडिशन आहे, इथं जवळपास कोणीच दिसत नाही आहे. तर आम्हाला वाटतं आकाश मुसळे आणि यांची टीम आम्हाला वाचवायला येईल. जॅक स्पॅरो जे आहेत ते आम्हाला वाचवायला येतील, कारण की आमची रात्र आज याच बीचवर जाईल असं वाटते. तर आता आम्ही पाणी आणि मासे शोधायला चाललो आहे. काठी घेतली आहे, तर पूर्ण टीम रेडी आहे. जर तुम्हाला माहीत नसेल आकाश मुसळे कोण आहे आणि कशा प्रकारे ते बीचवरती हरवलेत, आयलँडवरती मिस झालेत, तर त्यांच्या यूट्यूबला आकाश मुसळे एकदा व्हिडिओ बघा. मी काय कोणाला प्रमोट करत नाही आहे, पण आज बीचवरती आलो आहे, आम्हाला एक फिलिंग झाली, आठवण आली रेड्डी मानला एकदा. ह्या रेतीची व्हॅल्यू काय आहे, तर ही रेती जी तुम्ही बघताय बॉबी भाजायला जी रेती आहे तसली रेती आहे. आणि त्या बॉबी भाजाच्या रेतीने त्यांच्या व्हिडिओमध्ये काय काय जाळले हे तुम्ही एकदा नक्की बघा. बरं बायको आहे दोघं नक्की, ह्याच्यात दोघांमध्ये कोण एन्जॉय करणार आहे? कसं कसं एन्जॉय करणार ती मला सांग. आम्ही त्रिसम मध्ये असणार आमचं, तुम्ही विचार करा. बघा त्याला दाखवा, तो मध्ये असणार आमचं. बघा, दिस इज द प्रोफेशनल फोटोग्राफर वेन ही कम्स टू द फोटोग्राफी फॉर ऑन द बीच. दाखवणार आहे. हो, ही इज मोस्ट बिगेस्ट बीच शिवराज. शिवराज काय म्हणत त्याच्यावरती? काय ना, आम्ही फिरायला मागून आलोय. मागून आम्ही फिरायला आलेलो. एन्जॉय करा. शेवडे बिवडे बोलून ना बोलवा सर त्यांना. Suraj, actually we are going to the hotel for the tonight stay, and tomorrow morning will start first session with the couple in Ganesh Mandir at the Divyagar beach. So I'm starting with the ND filter and 35mm G Master lens with FX3 camera, and Shashi also take with the Sony M5 camera and 85 or 50mm. So as per his requirement, actually he know the how to take a photo and best photos from the lens and camera. So I will 100% trust you and you, Shashi. So take your decision. What about Reddy and Shivraj doing tomorrow morning? या. Hey, what about? So what you doing tomorrow? या. Actually, you don't know what I am saying. Actually, I want to say tomorrow. What are you doing? It means you are taking a photos or videos on BTS. ड्रोन उडाएंगे. But Yeah. you know how to fly drone? फ्लाय ड्रोन. You know? या. No, oh, it means you don't know, na? Yes. What yes? What no? What is this? What is this? This is the drone, हाँ. and you have to fly. Yes. But you don't know about the how to fly and how to use the drone, no? So that you have to learn first, and then you fly. हे सिरी ओपन द गूगल ऑन ट्रांसलेशन चालू कर. ऐसा करने के लिए आपको ऑनलाइन रहना होगा. ओके. या. And what about you, Reddy? What are you doing tomorrow morning? व्हिडिओज गिम्बल. Okay, you are taking videos on camera with the gimbal. What is the purpose of using a gimbal? प्रॅक्टिस. Practice. Okay. Is it possible to take some videos in handheld? Yes. Is it possible to take some videos handheld? Yes. हॅनेल. Is it possible to take some videos handheld with the camera, or you have to use all time with gimbal? All time. All time.
but it's a weighted, na? Waited. Then Huh? because when you use gimbal, that Yeah. time you use a gimbal camera lens, that is a more weight to you handle the all things, na? So you have to use gimbal camera lenses. But I thought you take some videos from your handheld because you get relief from the weight. Okay. Okay or not? Okay. What okay? What I'm asking? Asking. I am drone is fly, but try again. So see, are you come with the plan about the photography? Yes. Okay, I want some kind of realistic pictures which not in posted in Instagram also or not in seen before. We take some pictures, use of our technique, our creativity, because some people have to show we are capable for the photography and videography. Sometimes you say me, sir, we can't do color grading like this and like that. Some people using S-Log 3 footage and put the LUT on DaVinci and Premiere Pro also. But we have to work on setting and behind the scenes and the creative shot. We don't go with the color grading because color grading the enough and sometimes it will be the closed. But creativity always remains natural and thing relatable to people. This is the good or sometimes people think you are a creative person because of your creativity, not your color grading. Yes, right. So got it? Yes. What do you think, people? Ready? This is the okay. This is the writing right. What I say? Right. What is mean by right? When you say me right, that means what? Color grading. Huh. Tell me. Some people compare with your talent with the color grading, but we don't go with the color grading. We go with the creativity because creativity matters. More people have a preset, bunch of LUTs, but we want to go with the creativity, not go to the color grading. Got it? So tomorrow morning you start with the enthusiastic and the peaceful mind. Go with the first of all into the mandir and take some darshan and take a blessing with Ganpati Bappa from the Ganpati Bappa. Moria. No, you are going wrong. I am telling you, tomorrow I morning got it, we go there and taking blessing from him. Okay. Because Yeah. we are in Indian people or Maharashtrian people, each and every time we start with the something new and beginning. That time we pray with the Ganpati Bappa. Moria. Yes. No, beta, you are wrong. You are going to wrong school. I will. Please open the door. नाही शाळेच्या बाहेर बसिंग. You are sitting on the bench out of your school because of your knowledge. हमारी मैडम It's called jetty. हमारी मैडम हमको It's स्कूल all के boats. बाहर बिठाई. Yes, all books. Oh, yeah. What is the spelling of ya? Why, yeah? Oh, you are wrong. Oh, yes. Because I when am you a say perfect. ya, it means I Y-A-H. am a perfect. Y-A-H. Yeah. Why, yeah. Why mean perfect? Why mean pose? Y means ka. Yeah. Okay. You are right. I am absolutely right because I know how to talk. Always right. Because I am I am attending my own always lectures right. I am during my always school, right. not sitting on the bench out of the class. Got it? Hello. हा. रेड्डी तू होता का रे रोहितला अहो आपण मी इथे बाहेर विचारायचं. आलोय. एका पोराला सांगितलंय पाठवून तो बनवायला. मी बाहेर झालो 2-3 दिवस. त्याचा नंबर पाठवतो मी तुम्हाला. त्याला सकाळी कॉल करा. प्री वेडिंग शूटला. हो मी प्री वेडिंग शूटला आहे. तुम्हाला त्याचा नंबर पाठवतो. थोडंफार हा. कळत थोडंफार कळतंय, लक्षात ठेवा. हो पाठवतो. पण मला तर तसं नाही. चालतं, मला कळतंय, पाठवतोय, पण 2 बोलता मिनिटात. येत नाही. अशी लय अवघड असतं बोलणं. म्हणजे आहे ना सोपं अशी वर्त नाही.
नाही पण दिव्यागर म्हणलं तिथं मार्केट असं पाहू शकता मित्रांनो लोकेशन बघा कसलं भारी आहे. कसलं नाद आहे हे बघा. हे भारी वाटतं ना शशी जायचं का मग झोपायचं कुठला उडे कधी ते झोपायला हे पहा मित्रांनो येडा आलाय. लोकेशन पाहू शकता हे बघा कसलं भारी लोकेशन आहे वाय. पाहू शकता मित्रांनो जाऊ ना आपण थोडंसं हे बघा मित्रांनो जाऊ, लोकेशन थोडंसं पहा कशाला लोकेशन. पूर्ण जाऊन या. हा पाय शिवून येणार कबड्डी तयारी आहे. गणेश मंदिर इथं दाखवते पण ते कोणतं पुढे पाहू शकता सुवर्ण गणेश मित्रांनो मंदिर आहे ना सगळेजण आपापला आनंद अलिबाग घेत आहे. मस्तपैकी सगळेजण आनंद घेत आहे. पण ते इथं ते बोर्ड लावलं ना इथंच आहे की ते मंदिर इथंच आहे कुठं सरळ सरळ पुढं इथनं आता हे वरती आहे मंदिर इथनं वरती रस्ता जातो ना तिथं एक मंदिर इथून ना हा अहो, सरळ काय आहे? ते दुसरंच टाकलं होतं मंदिर इकडे वर इकडं पण खायला दिसतं सँडविच तर आता आम्ही आलो मंदिर वाटतं ना दिव्यागरला. तर आपलं आता लोकेशन हे पाहू शकता. इथं उद्या आपलं शूट होणार आहे मित्रांनो. आपण थोडा वेळ इथं बसूया. आपण जेवणाच्या दुकानात बसलो असं ना अंडा बुंडा वाढायची नको ते आहे. मित्रांनो उद्या आपल्याला इथं शूट करायचं आहे पाहू शकता. हे बघ मस्त वाईब आहे ना. तर मित्रांनो उद्या आपल्या इथं शूट आहे. आता आम्ही लोकेशन बघायला आलेलो आहे पाहू शकता. हे पहा मित्रांनो हे आपलं उद्याचं लोकेशन आहे शूट करायचं. सो लाईट वगैरे रूपनारायण मंदिर आहे मित्रांनो. उद्या आपल्या इथं शूट आहे. ओके सर इफ यू डोंट गेट अ लॅट्रिन देन आय हॅव टू ते क्लायंट येईपर्यंत आपण फिरू लावडे भाऊ झोपायचं. त्याला माझ्या रूमच नाही तिथं त्याने रूम बुक केली मला आलं तुमची रूम बुक करायची मला नको. कुठे गेले पण तिथंच केलं नाही ना केली नाही अजून करायची असेल. हे बघ हे हॉटेल छान दिसतं सी फूड साठी बेस्ट आहे तशी शपथ. जेवण्यासाठी ना वाईफ मला बी नाही जेवणाची वाईब आहे मला हागण्याची वाईब हवी आहे आता. सर ऐका ना हा बोल ना शशी. अरे आजपासून आपण इंग्लिशमध्ये बोलू. ओके हाय शशी वेअर आज आपण रूम कुठे आहे ऍक्च्युली मला हा गोरा जोयचोय. रूम चांगला आहे शाळात चांगला शशी एक काम करा आपण मराठीत बोलू. सर रूम चांगला शाळात का नाही नाही इंग्लिशच ठीक होतं. सर तुमचं हॉटेलचं नाव काय सर प्लीज संडास दाखवा. खरंच दाखवा लय जोरात झाली वळू एक आता आपण इथं आलो वाटतं इद्रावच्या जवळ आलेलं ते असं मुखद्वार ओपन करत इथे मोकळं रान हाय तिथं आलेली पोरच जाते. इथं विचारायचं कोणाला तरी. नाही रे बाबा इथे लोकेशन बघितलं इकडे गाडी घालायची आपल्याला. तुम्हाला मटन खायचं का चिकन कारण गाडी खाली इथं मांजर येऊ शकते. पीस थोडे बारीक असले तरी चालतील ना. मग 3 वेळा मागं नाही खिमा नकोय खिमा पाव हवाय. वॉच गाडी आय लव्ह द गाडी. विच गाडी एक्सेल 6 बिना टायराची गाडी. दिस इज द गुड लोकेशन फॉर अस. ओ सर इथं बघा. नाही तिथं या Mamma mia. कोली नाखवा. काय करायचं ईशा गाड़ी घुमा घुमा के स्टीयरिंग गया. ऐसा गाडी घुमा इथे घुमा जायचंय के का सर स्टीयरिंग गया. इथे नाही जायचं. जायचं नाही तुझ्या शब्दापुढे मी एक नाही.
तू सांगायचं. उथे पूल चाहिए ते विचारलं पूल नाही ना आपण अगोदर. नाही चेक तर कर ना गुगल वर दलिंद्र अरे ते एकच दाखवत ते. अरे तुला नाही म्हणत मित्रा माझा. ए मित्रा, ए रेड्डी, ए रेड्डी. काठीचं पूल बाबा याच्या पुलावरती फटके द्या हो. काठी नाही ते ओ बाबा, बाबा इडली डोसा पुलावरती फटके द्यायचे बाबा बसला शांत एकदम. बाबा म्हणे मी फटके नाही ह्याला देत. नाखवा ओ सर पुदिना. पुदीना थंड पहा. ते रील बघितले माझी चिडचिडच होती थंड पाणी. थंड पहा. पण ते गेला रे मार्केट मधनं. तुझं गाणं आलतं ना बरं झालं गेलं दुसरे. काय नाही झालं. असं थंड पहा. गेलो भाडलेलं पुदिना. 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 आता आपण कोठे आहे कोठ्यावरती आहे आपण. ऐक ना, आपण मला जेवण करू की कशी. चालेल ना, होय रेडी. पण तुमचे ओ या 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 मागं आलेले माणसं आले आहेत त्यांना परत पाठवलेत का तुम्ही? हो आणि काय करायचं जायचं. चालेल, बघा तुमच्या मनावर. रूम कधीही भेटेल, पण खायला मिळणार नाही. खायला मिळणार नाली काकू मासे मिळतील का. जेवायला बसणार आहे. ही आमची गाडी वळत आहे मागे मागे. गाडी नाही ओढवते, मी ओढवते. आम्ही गाडी ॲटोवर टाकली आणि ॲटो गाडी मागं चालली आहे. आता कसं बोलावं. मी हात लांब कसं म्हणजे ही आहे गाडीची पार्किंग. आता गाडी लावली. व्हेज थाळी आणि ते हे तुम्हाला काय म्हणतात ते बोंबील फ्राय. ते काय कोळंबी फ्राय एवढं. दिव्यागरला आलो, त्यानंतर एक घरगुती खानावळ जेवण करायची इच्छा होती, तर आम्ही पूर्ण टीम घरगुती खानावळीमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता मेनूमध्ये आमचे दादा महादेव शिवा रेड्डी हे व्हेज थाळी खात आहे आणि आमचे शिवराज भाऊ ते पहिले स्नॅप टाकणार आहेत आणि आम्ही नॉनव्हेज थाळी मागवली. नाही तर यामध्ये फिश चपाती, पापड, सुकट, रस्सा आणि सोलकढी असं गोष्टी मागवल्यात. सेम इथे कोळंबी फ्राय. बघूयात कशी टेस्ट आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर पाहू शकता आता आमचं सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही शूटला निघतो आहे. तर पाहू शकता लोकेशन. खूप भूक लागली सकाळ सकाळी. भूक लागली. सकाळ सकाळी फ्रेश एकदम तयार होऊन शूटसाठी निघालो आहे. आपले कॅमेरे वगैरे गिम्बल सगळे रेडी आहे मित्रांनो. तर आता निघतोय आपण शूटसाठी. विचार झाला आहे मित्रांनो आपल्याला. इथं फ्रेश होत आहेत. सरांनी शेवटी आंघोळ केली. सरांनी उशीर, एक तर सरांनी सर उठले उशिरा, सरांनीच उशीर केला आणि आम्हाला म्हणतात पटापटा. ऐक गुड मॉर्निंग गाईज. दिव्यागरमध्ये नेक्स्ट डेची फर्स्ट मॉर्निंग आमची झालेली आहे आणि आम्ही आत्ता रूपनारायण मंदिराकडे चाललो आहे. तर रूपनारायण मंदिराच्या इथे जाताना जे मॉर्निंगला वाईब येणार आहेत तुम्हाला दिसत असेल की सनराईज झालं आहे, पण एक स्पेसिफिक जो क्लायमेट आहे तो एक दिसतो आहे की सॉफ्ट लाईट आहे आणि ऑलमोस्ट आत्ता 8:45 झालेत. हार्ड लाईट आणि गोल्डन लाईट येते आमच्याकडे, बट अजून क्रिएटिव्हचा आम्ही प्लॅन करतो आहे आणि क्लायंट पण रेडी आहे. हार्डली एक 10 ते 15 मिनटामध्ये क्लायंट तिथं पोचेल आणि आम्ही आमचं प्री वेडिंग स्टार्ट करतो आहे, जे की रूपनारायण मंदिर दिव्यागर इथं आहे. दिव्यागरच्या या मंदिराचं सगळ्यात मोठं सुंदरत्व काय माहिती आहे की ते चिरा दगडामध्ये बनवलेलं मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडलाच समुद्र आहे.
म्हणजे एक थोडंसं 100 मीटरचं गॅप असेल. बट जसं गणपतीपुळे आहे तसं नाही आहे, बट आहे, समुद्रकिनारा जवळ आहे. तर आता आम्ही शूट करतोय. कसं शूट होणार आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. त्याचबरोबर या प्री वेडिंग शूटसाठी आम्ही FX3 G Master 35 M5 जो नवीन लॉन्च झालेला कॅमेरा आहे आणि 50mm GM आम्ही यूज करतो आहे. होपफुली आता कसं होते. आणि त्याचबरोबर आम्ही महादेव रेड्डीचा कॅनन R6 आपण यूज करतो 35mm वरती. सो कसे रिझल्ट आहे तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये किंवा आमच्या फीडमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, इंस्टाग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनल वगैरे. तो असंच आमच्यासोबत राहा आणि आमच्या आत्तापर्यंतच्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करताय तर असंच करत राहा. कटकन सरळ ना रे. सगळं झालं पण सर आमचे ड्रोन विसरले, ते मी सांगतो तुम्हाला. पाहू शकता मित्रांनो, आपण आता लोकेशनला पोहोचलो आहे. लोकेशन पाहून घ्या. आपण इथं पोहोचले, क्लायंटचा वेट करत आहे आपण आता. इथं खूप सारे फोटोग्राफर आले आहेत. क्लायंटला आलं बाजूलाच आणि सरच आमचे फोटो काढायला आले तिथे. यस ताई पाय पडा. यस सर तुम्ही पण. ओके कट. परत एकदा. यस यस पाय पडा ताई. रिलॅक्स. थोडीच मागून चालते ताई. यस समोर बघायचं दोघांनी. बघा मागून. नाही मला वाटलं नाही नाही तसं नाही. कसं रेडी जमलं का? कुठल्या साईडला हे बरोबर आता. नाही काम करा, ताईला इकडे ठेव. रेडी 1 2 and 3 गो. यस पांढऱ्याचे हात एक मिनिटाकडे बघायचंय. यस यस ताट 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 थांबवतो ताट. यस नाईस नाईस नाईस. गोरेला गोरेट टच. नाईस नाईस. होल्ड होल्ड होल्ड. यस यस गो गो गो. आणि हत्तर वरून हत्तर पूर्ण बॉडी. यस 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 यस. बघा एक मिनिट. यस नाईस 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 नाईस.